शुभेच्छा। मनोरमा परिवाराचे मार्गदर्शक सोलापूरकरांचे मानबिंदू श्रीकांतजी मोरे साहेब यांना वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा। आज या कार्यक्रमाची सुरुवात आपण भारतीय संस्कृतीमध्ये पवित्र आणि शुभ मानले गेलेलं दीपप्रज्वलन करत या ठिकाणी करतोय। यासाठीच मी विनंती करते मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्याच मान्यवरांना आणि सन्माननीय भाऊंना मी विनंती करते आपण मंचावरती यावं। याचबरोबर सन्माननीय आमदार सुभाष बापू देशमुख साहेब, माजी आमदार सन्माननीय राजे यांनी सर्वांना मंचावरती घेऊन यावं अशी मी विनंती करते। राज्याचे माजी सहकार मंत्री सन्माननीय हर्षवर्धन पाटील यांचं मी पुन्हा एकदा कार्यक्रमाला स्वागत करते। सन्माननीय आमदार सुभाष बापू देशमुख साहेब, माजी आमदार सन्माननीय राजेंद्र पाटील साहेब, सन्माननीय आमदार रणजितसिंहजी मोहिते जो प्रत्येक म्हणून काम करते, थोडा का होईना आपण अंधार दूर करते आणि याचा हा अंधार सर्वच क्षेत्रामध्ये योगदान देणाऱ्या मनोरमा परिवाराला सर्व दुःखितांची दुःख इथं वेचत असताना आणि म्हणूनच मनोरमा परिवाराचं पुन्हा आणि आमचं हे एक नातं पुन्हा या ठिकाणी आणि यासाठी या परिवाराच्या या 1100 कोटींच्या व्यवसायाचं उद्दिष्ट इथं साध्य करत असताना अतिशय वेगळ्या अशा समारंभाचं आयोजन आपण इथे केले आणि अशा या आनंदोत्सव सोहळ्याचं उद्घाटन भारतीय संस्कृतीमध्ये पवित्र आणि शुभ मानले गेलेलं दीपप्रज्वलन करत आपण मुख्य सत्कार इथे होईल। मुख्य सत्कार म्हणजे मनोरमा परिवाराच्या वतीनं सत्कार होईल। मी बापूंना विनंती करते तसंच म्हणून उस्मानाबाद पुणे इथे त्यांनी योगदान दिलं। यानंतर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सोलापूर इथे त्यांचं योगदान लागलं। अनेक सहकारी संस्था बँका म्हणून सन्माननीय श्रीकांतजी मोरे साहेब यांच्या या परिवारामध्ये सगळे सदस्य साजरा करत आहेत आणि या प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्वांच्या वतीनं सन्माननीय श्रीकांतजी मोरे Happy birthday to you. May God bless you. May God bless you. May God bless you. Happy birthday to you. मित्रांनो, हे जे मंत्री जो उपस्थित झालेले आहेत हे श्रेय कोणाला आहे? हे श्रेय मला नाही आहे। हे श्रेय या उपस्थित हॉलमध्ये बसलेल्या तुम्हा सर्व मनोरमा परिवाराच्या 10,000 सभासदांचं आहे। हे माझ्या प्रेमामध्ये नाही, मी तुमचा प्रतिनिधी आहे आणि तुमचा प्रतिनिधी म्हणून मी आहे म्हणून ते इथे उपस्थित आलेले। मनोरमा परिवाराची ताकद जी आहे ही ताकद ही एकीची ताकद आहे। युनायटेड वी स्टँड अँड डिवायडेड वी फॉल असं म्हणतात आणि ही एकीची ताकद ही वारंवार गेले 23 वर्ष परिवाराच्या स्थापनेपासून 9 मे 1997 पासून या मंत्रिमंडळातील अनेक मान्यवरांनी बघितले आहे। राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माननीय आमदार विजयसिंह मोहिते पाटील साहेब गेले 2 दिवस ते मला विचारत आहेत की श्रीकांत कोण येणार आहे, मनोरमा कार्यक्रमाला काय नियोजन केलंय, कोरोना आहे, ग्रामपंचायत इलेक्शन तुला माहिती संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे, आपल्यालाही ग्रामपंचायत इलेक्शन आहे। आज ग्रामपंचायत इलेक्शन म्हणजे पंतप्रधानपदी हे आपलं जर सर्वोच्च टोल धरलं तर ग्रामपंचायत जे आपलं शेवटचं अंकुर आहे, जिथून अंकुर सुरुवात झाली तर ते अंकुर पंतप्रधानापर्यंत जाऊ शकतं। म्हणून एवढं महत्व आहे की बीज अंकुरले
मित्रांनो, कुठलीही गोष्ट जीवनामध्ये करताना नामदार विजयसिंह मोहिते पाटील असतील, त्यांचे पिता शंकरराव मोहिते पाटील यांचं सदाशिव रामचंद्र मोरे यांचा अतिशय घनिष्ठ स्नेह होता. सर मोरे या नावाने बँकेचे आपले संस्थापक चेअरमन, माझी सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी बाकीचं कामाचं वाटप थांबवावं आणि 10 मिनिटं समोरून झाल्यानंतर हे वाटप करावं. अतिशय निष्ठुर माणूस, प्रामाणिक माणूस, ज्याने आयुष्यामध्ये कधीही एक वेळा पैसा बँकेचा स्वतःच्या व्यवहारासाठी खर्च केला नाही. आणि त्यांनी लावलेलं हे रोपट मनोरमा या नावाने ते 1100 कोटी पूर्ण झालेले. मनोरमा बँक, मनोरमा मल्टीस्टेट, कविता बँक, मनोरमानं उल्लेख केला करतात आहे. आम्ही ब्रीद वाक्य घेतलं होतं की मागता क्षणी केमिकल, कारण तुम्ही म्हणाला ते बरोबर आहे की काही फार दिक्कत झाली होती आणि मग त्यावेळेला आम्ही ब्रीद वाक्य घेतलं की मागता क्षणी केमिकल. हर्षवर्धन पाटील साहेब जसं इथं केवळ आपल्या प्रेमापोटी उपस्थित झालेले आहेत, त्यांचे चुलते शंकरराव बाजीराव पाटील एक खासदार होते अनेक वर्ष. आज इंदापूरमध्ये 2-3 साखर कारखाने त्यांनी उभे केलेले आहेत, इंडस्ट्रीज उभी केली. हर्षवर्धन पाटील साहेबांच्या मार्गदर्शनासाठी म्हणून महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी असतो. रणजित दादा उपस्थित झाले. रणजित दादा खरं तर आज अत्यंत बिझी होते. मित्रांनो, आम्हाला जेव्हा सोलापूरमध्ये मला कार्यक्रमासाठी बोलवतात, मला कंटाळा येतो की इथून तिथं जायचं, कशासाठी जायचं बाबा, तास जाणार 2 तास जाणार, परत सगळं हे करून जायचं. पण ही मंडळी रणजित दादा प्रेमापोटी अकलूजवरून फक्त 1.5-अर्धा तासासाठी इथं आले. आज अकलूज कुठं आहे बघा, 125 किलोमीटर आहे. आपण इथं कार्यक्रम काय पण एक मनामध्ये जो प्रेम असतो, जिव्हाळा असतो, हा प्रेम जिव्हाळा अत्यंत महत्वाचा आहे. आपला अनेक दिवस संभाषण होत आहे, साहेबांचे आम्ही बोलतो अशाचा भाग नाही. आठवण पाठ असेल, रणजित दादा असेल, राजन माधव, संध्याकाळी मुलाचं उद्या वाढदिवस आहे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातून युवतीचा मेळावा आंदोलन चालू आहे, संपूर्ण महाराष्ट्राचा. राजन मार्गाने सांगितले की मला मुलांना सांगितले वाटलं ते करा, पप्पा 7 परत या. पण एकदा कार्यक्रमाला आल्यानंतर आपल्या प्रेमापोटी ते दिवसभर आले, थांबले, कार्यक्रम संपून ठेवले. सुभाष बापू लोकमंगल पर्वाच्या माध्यमातून त्यांनी जरी उल्लेख केला की 98 साली जरी लोकमंगल बँकेची स्थापना आम्ही केली, इंदापूर बँकेची स्थापना केली, कुठलीही संस्थेची स्थापना करणं आणि त्या संस्थेला नावावर आणणं ही साधी गोष्ट असते. त्या ठिकाणी काही योजना असते, काही प्लॅनिंग असते. कुठलाही चित्रकार जेव्हा एखादं चित्र काढतो कॅनव्हास मध्ये, तो एवढा एक्सपर्ट पाहिजे की एखादा फटका चुकला, एखादा रंगसंगती चुकली तर त्याच्यातून वेगळं चित्र निर्माण करण्याची त्याची कॅपॅसिटी पाहिजे. जसं आमची गृहिणी काय करते, दूध फाटलं तर त्याच्यातून दुसरं काय करता येईल का, ते दूध गाळून घेणार, त्याच्यातून काय तयार होतो, दूध फाटल्यानंतर काय तयार होतं, पनीर तयार होतं. कधी कधी खास फोडतात ते पनीर, खरबस. म्हणजे चुकलं तरी सुद्धा ते बरोबर करण्याची क्षमता आमच्या गृहिणीमध्ये जशी असते, तशाच प्रकारची क्षमता अर्थक्षेत्र सांभाळणाऱ्या संस्था चालकाकडे असली पाहिजे. मित्रांनो, मनोरमा परिवाराच्या वाटचालीमध्ये 9 मे 97 पासून 23 वर्षामध्ये किती चुका झाल्या असेल असा हिशोब केला. कोण सांगते का सगळ्या परिवाराने किती चुका झाल्या आपल्या? नेहमी मनोरमा परिवाराचं गणित असताना ते मनोरमा आमच्या आईसारखं असतं. 2 गुणिले 2 5. 2 गुणिले 2 किती?
बरोबर आहे का? आणि काय काम वाटलं बरोबर आहे का नाही? किती दोन मुले दोन किती पदाडे? 4. अकाउंटंट सांगा किती? मधुरमा परिवाराचं उत्तर किती आहे? किती मॅडम? मधुरमा परिवाराचं उत्तर आहे 5, 6, 7 आणि ते बरोबरच असते. कारण परीक्षेत त्या ठिकाणी आम्ही काही जरी आकडा लिहिला तरी तो मी 5 लिहिला तरी तो परीक्षेत 4 वाचत असतो. मी 7 लिहिला तरी तो 4 वाचत असतो. त्याच्या मागची भूमिका अशी आहे कारण येणारा परीक्षक हा प्रेमाने भारावून गेलेला असतो. येणारा परीक्षक त्याला माहिती असतं की हे जे काम चालू आहे हे कुणासाठी चालू आहे. इदम न मम, हे माझं नाही या भूमिकेतून सहकारी संस्थांचं कामकाज चालू असतं. आज जे सर्व मान्यवर आपल्यासाठी इथे उपस्थित झालेले आहेत मी पुन्हा सांगतो तुम्हाला, आणखीन अनेक मान्यवर आज खास कोरोना असल्यामुळे या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाहीत. आपल्यालाही बंधन होतं, एक ठराविक लोकांच्यावर बोलवता येत नव्हतं. पण तरी सुद्धा मानवी जीवन इतकं विशिष्ट आहे की आपल्याकडे कुठलंच नियंत्रण नाहीये वेळेकाळावर. कालची वेळ परत पकडता येत नाही, भूतकाळ आम्हाला पकडता येत नाही, उद्याचा वेळ मला पकडता येईल, मग वेळ घेता येतो. पण भूतकाळाचा वेळ घेता येतो का? नाही. भूतकाळ हे फक्त आठवण म्हणून आणि त्याचे निर्णय चुकलोय. बघा पण राष्ट्रावर किती सहज होतो. मोदी देशाला पंतप्रधान आहे पण मोदी साहेबांबरोबर बोलताना आम्ही सहज होतो यानं जमणार यानं चुकतो याला काय आला आणि असं असं देशाचं पंतप्रधान आहे काय हाताखाली हातावर काय होणार आहे. मला वाटतं की माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. आज 2 माजी सहकारी आपल्या इथे उपस्थित आहे आणि त्यांनी मनावर घेतलं तर मला असं वाटतं की सोलापूर म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की कॉटनचं मँचेस्टर म्हणून लुधियाना अशी नावं सांगतात तर सहकार्याचं मँचेस्टर काय तर सोलापूर असं तर मला वाटतं ऐकायला मिळालं. मला वाटतं की ही एक यशाची किंवा एक चांगलं यश आपल्याला मिळालं असं मला निश्चित वाटेल. मी दोघांना पण या ठिकाणी विनंती करणार आहे की तुम्ही निश्चित सहकार्यासाठी अजून काहीतरी करा की जेणेकरून आपलं सोलापूर मोठं होईल. त्याचबरोबर सोलापूरच्या मोहोळच्या विकासामध्ये किंवा विकासाचे शिल्पकार म्हणून त्यांची गणना केली जाते माननीय राजेंद्र पाटील साहेब तर तेही या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहे. अकलूजचं तर नंदनवन त्यांनी केलं ते रणजितसिंह दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आपण सर्वजण मला इथं एक आनंदाची गोष्ट अशी सांगते की मनोरमा परिवाराचा MPA हा सतत 2 वर्ष 0% आहे. तर याच्यावरून असं होतं की आमचे ठेवीदार कसे जागरूक आहेत तसेच आमचे कर्जदार तेवढेच जागरूक आहेत. त्यामुळं मला वाटतं की आम्ही हा 0% MPA या ठिकाणी सुरू केला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कोरोना म्हणून आपण जे काही संकट आहे तर मला असं वाटतं की एक आपल्यासाठी काम करण्याची संधी आहे. आणि आजपासून सगळ्यांना सांगते की लसीकरण सुरू झालेलं आहे. त्यामुळं काही दिवसातच आपण पुन्हा एकदा पूर्ववत आपल्या कामाला सुरुवात करणार आहोत. त्यामुळं मनोरमा सखी मंच अध्यक्ष या नात्याने तुम्ही सांगेल की महिलांनी सुद्धा की छोट्या छोट्या गोष्टीतून कोरोनामुळे आम्ही हे केलं नाही ते केलं नाही पण ही एक संधी आहे आणि या संधीचा सगळ्यांनी उपयोग करून एक बिझनेसच्या माध्यमातून मनोरमा परिवाराच्या माध्यमातून आपल्याला अर्थकारण कसं चांगलं करता येईल यासाठी प्रत्येकाने या संधीचा उपयोग करावा. आणि आज सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले आणि ते साहेबांचा सत्कार पण या ठिकाणी होणार आहे. तर त्यामुळे मला खूप आनंद झाला आणि तुम्ही आमच्या आनंदात सहभागी झालात त्याबद्दल मी पुन्हा सगळ्यांचे धन्यवाद म्हणते. आदरणीय श्रीकांत मोरे साहेब यांचा आज काढून यासाठी आपण सगळेजण या पुण्याला सर्व मान्यवर उपस्थित राहिले. त्यामुळे या महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री आदरणीय सुभाषबाबू देशमुख, माजी सहकार मंत्री आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब, राजनजी पाटील साहेब, रणजितसिंहजी मोहिते पाटील साहेब आणि सर्व संचालक संचालिका याचबरोबर सर्व मान्यवर या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करते. मनोरमा परिवार हा परिचित नाही असा माणूस सोलापुरातच काय आता महाराष्ट्रात नाही आणि याचं सगळं श्रेय आहे आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय श्रीकांतजी मोरे साहेब यांनी. त्यांनी 1997 साली त्यांच्या मार्गदर्शनाखाली मनोरमा बँकेची स्थापना केली आणि तिथून या परिवाराचा चढता आलेख सतत चढत राहिला. आपण असं म्हणतो इवलेचे लोक लाविले द्वारी तयारचा वेगी केला गगनावर. त्याप्रमाणे मनोरमा परिवार आज उत्तुंग भरारीचे 1200 कोटीला पोहोचलेला आहे
आणि लवकरच आदरणीय श्रीकांतजी मोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा परिवार 1500 कोटी नक्की पूर्ण करेल हा विश्वास सगळ्या संचालक आणि सभासदांच्या वतीने सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने मी तुम्हाला देते. आणि खरोखरच या सगळ्या यशामध्ये हे जे मान्यवर मंचावर आहेत या सगळ्यांचा खूप मोठा वाटा आहे. या सगळ्यांचा सिंहाचा वाटा आणि यांचंही सगळ्यांचं मार्गदर्शन आम्हाला असल्यामुळे आम्ही ही प्रगती करू शकलो. त्याचबरोबर आमच्या वहिनी सुनर्मा सखी मंचच्या अध्यक्षा शोभाताई मोरे यांनीही महिलांसाठी विविध योजना यामार्फत खूप मोठं कार्य केलेलं आहे. आणि आमच्या सगळे संचालक सगळ्या संचालिका हेही या परिवाराच्या एकत्रितपणे म्हणजे एकीचं बळ हे फार मोठं असतं आणि एकत्रितपणे सगळेजण काम करत असल्यामुळे हा परिवार इथे संचालक किंवा कर्मचारी असा काही भेदभाव नाहीये तर एक कुटुंब या पद्धतीने आम्ही इथे कामकाज करतोय. आणि त्यामुळं सतत वर्ग प्रति कर्मचारी व्यवसाय 6.5 कोटी आणि 1200 कोटी एकूण टर्नओव्हर परिवाराचा अशा पद्धतीचा कुटुंबाचं कामकाज आज मनोरमा परिवाराच्या वतीने होते. आदरणीय श्रीकांतजी मोरे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण सगळे मिळून हीच प्रार्थना करूया. कारण आदरणीय मोरे साहेब आणि वहिनी यांना नेहमी अभिप्रेत असते की परिवार कसा मोठा होईल आणि तुमच्या सगळ्यांचं कल्याण कसं होईल. त्यामुळं आपण सगळेजण 1500 कोटीचा संकल्प करूया आणि साहेबांना खूप खूप शुभेच्छा देऊया. मी आई तुळजाभवानीची मी प्रार्थना करते की त्यांच्या आधी कुटुंबाचं समाजकार्य व्हावं आणि त्याचबरोबर त्यांना जे जे हवं ते मिळावं. परत एकदा संपूर्ण संयोजन समितीच्या वतीने मोरेसाहेब वहिनी संपूर्ण परिवार यांना खूप खूप शुभेच्छा मोरे परिवाराला. आणि देशमुख साहेब यांचं आजच्या या कार्यक्रमासाठी समस्त मनोरमा परिवाराच्या वतीनं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. ज्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्वजण आवर्जून इथं उपस्थित आहोत असे मनोरमा आणि जिल्ह्यातून विविध क्षेत्रातून बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. मनोरमा परिवाराच्या पाठीशी ठेवलेले आहेत आणि आजही या आनंदोत्सवामध्ये मी पुन्हा एकदा स्वागत करते. आणि या प्रसंगी उपस्वाद्य अतुल बेले सर यांच्या या गझल संघाच्या माध्यमातून आपण इथे करतोय. मी रणजित सिंहजी मोहिते पाटील साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. आवर्जून आपल्या शुभेच्छा मनोरमा परिवाराला देण्यासाठी उपस्थित असणारे सन्माननीय आमदार रणजित सिंहजी मोहिते पाटील साहेब यांचं कार्यक्रमाला स्वागत आहे. विवाह सोहळ्याचे प्रणेते असणारे सन्माननीय सुभाष बाबू देशमुख साहेब यांच्या मुलाची बोरे साहेब यांना वाढदिवसाचं अभिष्ट चित्र ते या ठिकाणी देत आहे. आणि अशा या मनोरमा परिवाराला आपण सगळे सदिच्छा देतोय. या निमित्तानं महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री सन्माननीय हर्षवर्धनजी पाटील यांचंही इथे स्वागत करते. आणि राखीव निधीवरून 20,96,00,000 रुपये आहेत. मिश्र व्यवसाय आज 557.38 कोटी पर्यंत गेलेला आहे. याचबरोबर मनोरमा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड यांचा भाग भांडवल आणि राखीव निधी 15,22,00,000 रुपयांचा आहे. तर आज मनोरमा क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड यांचा मिश्र व्यवसाय 431.27 कोटी पर्यंत पोहोचलेला आहे. याचबरोबर मनोरमाचा प्रोत्साहन या ठिकाणी लाभलेलं आहे आणि म्हणूनच आज मनोरमा परिवार सर्वच क्षेत्रामध्ये ही यशस्वी खेचून आणते की तुमच्या कष्टाचं चांगलं व्हावं, उत्साहाला भर यावा, आनंदाची फुले वेची तुमचा प्रत्येक क्षण तृप्त व्हावा. धन्यवाद. अध्याय घालून देणार आहे
या राज्याचे माजी सहकार मंत्री सन्माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्यासाठी जोरदार टाळ्या आपण देऊया आणि त्यांचे स्वागत या कार्यक्रमासाठी करूया. याचबरोबर सन्माननीय सुभाष बाबू देशमुख साहेब यांचे या कार्यक्रमासाठी आम्ही स्वागत करतोय. जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचेही कार्यक्रमाला स्वागत करूया. यानंतर मोहोळचे माजी आमदार आणि जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते असणारे ओळखले जातात असे राजनजी पाटील साहेब यांचं या कार्यक्रमासाठी मनोरमा परिवाराच्या वतीनं आम्ही स्वागत करतोय. कोल्हापूर जिल्ह्यातल्या युवकांचे गतिमान नेतृत्व म्हणून ज्यांना ओळखलं जातं श्रीमती मोहिते पाटील साहेब यांचा यथोचित सन्मान या प्रसंगी करण्यात येतोय. मी त्यांचं पुन्हा एकदा कार्यक्रमासाठी मनपूर्वक स्वागत करते. खासदारकी म्हणून, आमदारकी म्हणून, जिल्हा बँक म्हणून अतिशय कमी वयामध्ये उत्तम प्रकारचं काम केलं. त्यांचे स्नेही, आमचे मित्र, त्यांच्या दादांचे सुपुत्र त्यांचे दादा मोहिते पाटील व्यासपीठावर असणाऱ्यांच्या कारखान्याच्या सभासद आहेत. गायकवाडताई, मोरेताई, मोरे साहेब, डॉक्टर मोरे, भोसले साहेब, सर्व मंचपर असणारे मंडळी आणि उपस्थित सर्व मोरे साहेबावर आणि मनोरमा परिवाराला प्रेम करणारे उपस्थित बंधू आणि भगिनी, आज एका चांगल्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. मागे कार्यक्रम ठेवला होता, परंतु मला त्या ठिकाणी काही कारणामुळे येता आलं नाही. पुन्हा जाऊन मला भेटलो होतो घरी होतो. मोरे साहेबांचा आणि माझा हा, मी जिल्हा बँकेचा चेअरमन होतो तेव्हापासूनचा संबंध आणि मोरे परिवाराचा संबंध. जिल्हा बँकेत मी होतो तेव्हा मोरे साहेबांचा सल्ला घ्यायचा. जिल्हा परिषदेमध्ये गेलो तेव्हा आमच्या त्या मोरे साहेबांचा सल्ला घ्यायचा. अशा प्रकारे मोरे परिवाराचा आमचा अनेक दिवसाचा घरोबाचा संबंध. आणि मोरे साहेब आणि जरी साहेब असले, ते जॉईंट रजिस्ट्रारपर्यंत त्यांनी काम केलं, तर त्यांना कधी ते एवढ्या मोठ्या पदावर आहेत असं कोणाला वाटलं नाही. आणि त्यांनी त्याचं वाटूही गेलं. प्रत्येकाला अतिशय मग वरिष्ठ असेल तर नम्रतेनं, आमच्यासाठी असेल अतिशय समजावून सांगून कुठलाही प्रश्न मार्गी लावण्याचा हातखंड असणारा अधिकारी हे मोरे आहेत. माझ्यापेक्षा भाऊंना आणि बापूंना आधी माहिती असेल, सहकारामध्ये मार्ग काढण्यामध्ये मोरे साहेब हे तसे सहकार अधिकाऱ्यामध्ये नाव लागू शकतात व्यक्तिमत्व. आणि त्यांनी आपल्या नोकरीच्या काळामध्ये प्रतिनिधी असतील अधिकारी त्या सगळ्यांचं पुढे जिंकण्याचं काम केलं. आणि म्हणूनच सगळी मंडळी कुठल्याही चर्चेत तुम्ही नसताना तिथे आवडून भाऊ आले, बापू आले, रणजित दादा, आणि त्यांना पहिल्यापासूनच सामाजिक कार्य करण्याची आवड. संधी अधिकारी असताना सुद्धा ते सातत्याने अशा प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम करायचे. आणि नोकरीनंतर त्यांनी मनोरमा परिवार म्हणून करता आपल्या आईचं नाव असं आईंचं नाव ठेवून ते त्यांची आठवण म्हणून, त्याची कृतज्ञता म्हणून त्यांनी हा परिवार उभा केला. आणि एवढा मोठा झाला परिवार, त्यात लोकमंगल आणि मनोरमा हे दोनच परिवार मला वाटतं सोलापूर जिल्ह्यामध्ये लोकांच्या परिचित आहेत किंवा लोकांना आपले वाटतात अशा प्रकारचा मनोरमा परिवार आहे. आणि हे करत असताना मी संस्था काढल्या. त्यांना संस्थेचा काढा अभ्यास त्यामध्ये दुमत नाही, कारण की त्या क्षेत्रामध्ये ते गेली 35 वर्ष आपली सेवा केली. आणि त्यानंतर सहकाराच्या माध्यमातून सेवा करत असताना मला वाटतं MPA 0 अशा असताना पतसंस्था तुमच्या बघितलं पतसंस्था करत होती. आता माझ्यापेक्षाही दोघांना सहकाराला जास्त अनुभव आहे, तर रणजित दादा होते. पण पतसंस्थांमध्ये 100% MPA असणाऱ्या काही महाराष्ट्रातल्या बोटावर असतील त्याच्यामध्ये आमची
मनोरमा याकडे तुम्हाला असेल त्याचं सगळं श्रेय ते मोरे साहेब आणि त्यांच्या सहकार्याला जातं. कारण पतसंस्थांमध्ये की थोडे गेम त्याला काय असतं काय तो कोणा आम्हाला तर फार मदत करायची असं काय नसतं असं त्या म्हणायची घेऊन जातो ते काय होत नाही त्याला. आणि अशा वेळेला अशा एका बाजूला सरकारामध्ये बुडीत निघाला बँका सहकारी कारखाने सगळ्यांच्या अवस्था आता दुरावस्था झाली. हो कारखाने तर फार दुरावस्था ना तुम्ही दोन्ही मोठे कारखाने आहात आणि मी आवडतो तुम्हाला दोघांना सांगेल विषयांतर होत असलं तरी सुद्धा की दिल्लीमध्ये दोघांचं बदल चांगलं बापू आणि आपले बी कारखाने आहेत. आज काय अवस्था आहे आमची तुम्ही काय कापडे म्हणजे तेव्हा आपण प्रयत्न करून सॉरी वाढवली पाहिजे त्या दृष्टीने आपण प्रयत्न करावे. मी करेन अधिक न बोलता पुन्हा एकदा राजमार्गाने आपल्याला सरकार आणि मोरे साहेबांचं आणि त्यांच्या कुटुंबियांचं आमच्या सर्वांच्या जीवनामध्ये आपण सर्वजण सरकारी क्षेत्रामध्ये काम करणारे कार्यकर्ते आहोत आणि आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये मोरे साहेबांचा कधी ना कधी आपल्याला संधी घेण्याचा प्रसंग आला. त्यामुळे त्यांच्या सुद्धा आम्ही सर्वजण कार्यकर्ते ज्या ज्या संस्थेमध्ये काम करतो त्या संस्थेची वाटचाल आम्ही केली आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले आम्ही सर्वजण मालकांनी सांगितलं ते अगदी खरं आहे. सत्तेत असताना देखील आणि सत्तेत नसताना देखील आणि मोरे साहेब सुद्धा स्वतः पदाधिकारी असताना आणि नसताना आम्हा मंडळींना बोलवण्यामध्ये कधीही कुचराई केली नाही किंवा ते सत्तेत नाहीत म्हणून आता त्यांना बोलवण्याची आवश्यकता नाही असं कधीही प्रसंग गेले 20-25 वर्ष मी स्वतः पाहतो अगदी कॉलेज जीवनापासून. त्यामुळे एक आपुलकीचं नातं मोरे साहेबांचं त्यांच्या कुटुंबियाचं आणि मनोरमा या संस्थेचं आणि सोलापूर जिल्ह्याचं वेगळं नातं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यामुळे मोरे साहेबांनी कार्यक्रमाला बोलवल्यानंतर कुणीही कधी नाही म्हणत नाही. हे नातं जपणं आवश्यक असते. हीच आपली जिल्ह्याची आणि महाराष्ट्राची परंपरा आहे. आज 1111 कोटी रुपयाच्या ठेवी पतसंस्थेत झालेले आणि 2021 सालामध्ये 1250 कोटी ठेवण्याचं उद्दिष्ट आहे. आणि योगायोगानं आज मोरे साहेबांचा वाढदिवस आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी देशामध्ये लसीकरणाची सुरुवात करणे म्हणजे कमीत कमी आजचा दिवस तरी आपण कुणी विसरू शकणार नाही. जगामधल्या 100 देशांची लोकसंख्या जगामधल्या 100 देशांची लोकसंख्या ही 3 कोटीपेक्षा कमी आहे आणि आपला देश हा 3 कोटी लसीकरणाचा पहिल्या टप्प्यामध्ये उद्दिष्ट गाठतोय. म्हणजे एवढी तफावत जगामध्ये आणि आपल्यामध्ये एवढा मोठा लोकहिताचा उपक्रम किंवा लसीकरणाचा कार्यक्रम आज जगामध्ये भारतामध्ये सुरू झाला. निश्चितच जाऊन टप्प्याटप्प्यानं आपल्याला सर्वांनाच त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. पण लस आली म्हणजे कोरोना गेला असं नाही. त्यामुळे ती काळजी घ्यायची आहे. आदरणीय पंतप्रधान साहेबांनी सांगितले आणि राज्याच्या सर्वच प्रमुखांनी सांगितलं ती काळजी आपल्याला घ्यायची ती घ्यावीच प्राकाराने आपण घ्यावी ही देखील विनंती आम्ही विधान करतो. आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय विजयसाहेब पटेल साहेबांच्या कुटुंबाच्या वतीनं मोरे साहेबांना आणि संपूर्ण परिवाराला लाख लाख शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि मला आणि राज्य मालकांना दोघांनाही पुढे जाईल. सन्माननीय आमदार रणजितसिंह मोहिते पाटील साहेब यांच्या मनोरमा परिवाराच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतोय. सर्व समावेशक आणि पाटील साहेब आणि विद्यमान आमदार रणजितसिंहजी मोहिते पाटील साहेब यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. हे सुद्धा आवर्जून इथे उपस्थित आहेत.
त्याचा आपण सत्कार केला. अमरभाऊ शिंदे यांचा सत्कार आपण करूयात आणि यानंतर आदरणीय श्रीकांत मोरे साहेब यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून त्यांच्या सत्काराच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले मोरे साहेबांचा तसा 98 पासून परिचय आहे. 98 साली माझ्यासारख्याला सुद्धा प्रेरणा देऊन लोकमंगल बँकेची स्थापना सुरुवात करण्यासाठी सुद्धा आदरणीय मोरे साहेबांनी त्यावेळेस सहकार्य केलं नाही. वारंवार या परिवाराला सुद्धा मार्गदर्शन करण्याचं काम आदरणीय मोरे साहेबांनी सातत्यानं केलेलं आहे. आणि त्याच्यामुळं मोरे साहेबांनी कुठल्या कार्यक्रमाला बोलवलंय आणि आपण गावात आहेत आणि गैरहजर हवं कधी वाटतच नाही. आणि प्रत्येक कार्यक्रमाला येऊन या निमित्तानं मार्गदर्शन घेणं होतंय. त्यांच्या काही सूचना असतील पुढील काळामध्ये त्या सुद्धा मला भविष्यामध्ये मिळू शकतात आणि मग यायला खूप मनापासून आनंद होतोय. मोरे साहेबांचा सहकार क्षेत्रामध्ये काम करत असताना अशाच प्रकारच्या सहकारी संस्था वाढाव्यात. आपल्या अनुभवाचा सहकार विभागाचा अनुभव 30-35 वर्ष काही सेवा केलेली असेल त्याच्यातला अनुभव समाजाला त्याचा उपयोग व्हावा, सहकार क्षेत्र वाढावं या उद्देशानं मोरे साहेबांनी हा मनोहर परिवाराची स्थापना केलेली आहे. आणि निवृत्त झाल्यानंतर पूर्णपणे लक्ष देऊन हा जास्तीत जास्त या मनोहर परिवाराची किंवा वृद्धी कशी होईल याचा प्रयत्न सातत्यानं मोरे परिवार करत असतोय. नुकतीच अमरभाऊ शिंदे यांची नियुक्ती झालेली आहे आणि म्हणून मनोरमा परिवाराच्या वतीनं त्यांचा यथोचित सन्मान या प्रसंगी इथं करण्यात येतोय. त्या ठिकाणी विद्या विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर जी.के. देशमुख सरांचं स्वागत आहे. याचबरोबर परिवहनचे माजी सभापती सन्माननीय राजन भाऊ जाधव यांचंही मी स्वागत करते. 36 करोड मोरे साहेब त्यांच्या सुदीर्घ पत्नी आणि सर्व उपस्थित बंधू भगिनी माझ्या सहकार्य करतात. आजचा दिवस खरंच आपल्या सर्व देशाच्या दृष्टीनं खूप महत्वाचा आहे. कारण आज आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी ह्या देशातल्या आजच्या दिवशी 3 कोटी लसीकरणाला सुरुवात केली. आणि मला असं वाटतं की सगळ्या जगामध्ये ज्या कोरोनानं थैमान घातलं आणि अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली, अनेक आपले सहकारी या मागच्या 9 महिन्याच्या काळामध्ये आपल्यातून गेले. प्रश्न पडला की आता या महामारीचं होणार काय, वॅक्सिन निघणार का. अशाही प्राप्त परिस्थितीमध्ये आपल्या देशामधल्या शास्त्रज्ञांनी आणि विशेष करून केंद्र सरकारने ही भूमिका स्वीकारली. त्यामुळं वॅक्सिन तयार झालं आणि आज ते वॅक्सिन देण्याचा शुभारंभ मी पहिल्यांदा बघितलं माझ्या या सगळ्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये की वॅक्सिन घेताना माणसाच्या चेहऱ्यावर हास्य दिसत होते. जनरली चेहऱ्यावरती कपाळावरती आटे दिसतात आपल्याला इंजेक्शन घेताना. पहिला अर्थ असा आहे की प्रत्येकाला जगायचंय, प्रत्येकाला निरोगी जीवन जगायचंय आणि प्रत्येकाला कुठलाही त्रास होऊ नये अशी प्रत्येकाची धारणा असते. आणि मला असं वाटतं आजचा दिवस मोरे साहेबांचा तुमचा वाढदिवस, त्यामुळे आपल्याला मनापासून आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आहेत. आणि त्याचबरोबर मनोरमा परिवारानं 1100 कोटीचं टार्गेट पूर्ण केलं. एखादी छोटी संस्था सुरू झाली बघता बघता आमच्या गायकवाडताई मगाशी सुरुवातीला प्रश्न भाषणामध्ये बोलल्या की बघत बघत आता ही संस्था इतकी मोठी झालेली आहे की या वर्षी तुमचा अजून 1250 कोटीपर्यंत टार्गेट आहे. आणि कुणीतरी मगाशी म्हणाले की 24 पर्यंत 1500. मी मगाशी मोरे साहेबांना आम्ही बसलो गप्पा मारत मी म्हणलं जास्त काय वाढवू नका, कारण जास्त व्याप वाढला तर त्रास वाढतो. आहे ही व्यवस्थित आपल्याला कसं करता येईल. आणि मोरे साहेब अशी व्यक्ती आहे की त्यांचा परिचय सोलापूरकरांनाच काय पण महाराष्ट्रातल्या सहकारी चळवळीला मोरे साहेब ही कोण व्यक्ती आहे
की आम्ही दोन्ही माजी सहकार मंत्र्यांनी सांगण्याची आवश्यकता नाही, तेवढी तुमची प्रसिद्धी. त्यांची सुरुवात शिक्षक म्हणून झाली, नंतर ते लेखा परीक्षणच्या ह्याच्यामध्ये त्यांची निवड झाली, त्यानंतर मग परत ते सहकार खात्यामध्ये अधिकारी म्हणून निवड झाली, मग डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्ट्रार म्हणून निवड झाली, उस्मानाबादला प्रशासक म्हणून त्यांनी बरेच वर्ष काम केलं आणि बापू नंतर मी सहकार मंत्री असताना प्रमोशनची फाईल आली आणि त्यावेळेस मोरे साहेबांचं जॉईंट रजिस्टर म्हणून जे काही आम्ही 110 प्रमोशन केले त्या प्रमोशनवर सही केली. मी स्टेजवर बसल्या बसल्या तो क्षण आठवत होतो की असं वाटलं की आपण सही केली आणि एक चांगला अधिकारी जॉईंट रजिस्ट्रार म्हणून त्याची त्या ठिकाणी नेमणूक झाली आणि आनंद वाटला की एक ग्रामीण भागातला सर्वसामान्य कुटुंबातला एक सर्वसामान्य व्यक्ती सहकार क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम काम मोरे साहेबांनी. मी माझ्या 20 वर्षाच्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीमध्ये 2 प्रकारचे अधिकारी बघितले. एक अधिकाऱ्याला जर काम सांगितलं तर काम सांगण्याच्या अगोदरच अधिकारी म्हणतात साहेब हे कायद्यात काम बसत नाही, म्हणजे कायद्यावरती बोट ठेवून काम करणारा एक अधिकारी. आणि दुसरा अधिकारी असा आहे की कायदा आहे, या कायद्यामध्ये कसं बसून मी तुमचं काम करून देऊ, या कॅटेगरीमध्ये मोरे साहेबांचा समावेश होतो. आणि म्हणून कायदा तर पडायचा नाही, चूक तर करायची नाही, मार्ग तर आपण काढायचा. मला असं वाटतं ज्यावेळेस अधिकारी हा माणसाचा चेहरा बघण्यापेक्षा त्या अर्जाचा चेहरा बघतो आणि सामान्य माणसांचे प्रश्न समजतो, त्यावेळेस खऱ्या अर्थानं प्रशासन आपल्याला काम करता येतं आणि ते काम मोरे साहेब आपण केलं. आज आम्हाला अतिशय महत्वाची सेवा आहे. मला असं वाटतं ते काम पुढच्या पिढीनं आपण या माध्यमातून आपण करावं. आपण खूप चांगलं काम करताय, असंच काम करत राहा. आपल्याला दीर्घ आयुष्य लाभो, उत्तम आरोग्य मिळू आणि जसा आज आपला 63वा वाढदिवस झाला तसा आपला शतक पूर्ण व्हावं आणि शतक महोत्सवाच्या वाढदिवसाला आम्हालाही बोलवा. आपला स्वार्थ असाल की तोपर्यंत आम्ही पण तुमच्या बरोबरीने जेवू. म्हणून आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आहेत. माझ्या कुटुंबीय खरं तर मला सांगायला गमत वाटते की मी सोलापूर येथे 17 वर्ष ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर आणि सोलापुरात जवळजवळ 7-8 वर्ष जिल्हा सरकारी वकील म्हणून काम केलेलं आहे. तर त्यानंतर मध्ये मी ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर असताना मी मेंबर ऑफ कंझ्युमर रिप्रेझेंटेटिव्ह फोरम म्हणजे कंझ्युमर कोर्टात जज म्हणून काम केले आणि त्या काळात आपल्याकडे पतसंस्थेच्या आणि या कोऑपरेटिव्ह बँकेच्या एवढ्या केसेस येत होत्या आणि बऱ्याच पतसंस्था ह्या माफ करा ते सगळे म्हणजे राजकीय लोक असले पण बहुतेक राजकीय पुढाऱ्यांनी म्हणजे जिल्हा स्तरावरच्या त्या स्थापन केलेल्या असतात आणि ते फक्त आपल्या स्वार्थासाठी तयार केलेल्या असतात आणि त्या पतसंस्थेमार्फत ते फक्त आपल्या रिलेटिव्हजना किंवा त्या कोणाच्या नावाने आपण स्वतःच ते पैसे घ्यायचे आणि बिचारे ते पतसंस्थेत पैसे ठेवलेले उपस्थित राहत आपल्या शुभेच्छा दिल्या यासाठी मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करते. आणि यानंतर ज्या कार्यक्रमासाठी आपण त्यांनी उपस्थित राहत आपल्या शुभेच्छा दिल्या यानंतर सोलापूर महानगरपालिकेचे नूतन विरोधी पक्षनेते सन्माननीय अमोल बापू शिंदे यांच्याकडून सुद्धा सन्माननीय अमोल बापू शिंदे यांच्याकडून सन्माननीय मोरे साहेबांचा सत्कार